अभिमन्यू पवार साहेबांनी बनवलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बस थांबा बनवण्यात आलेला आहे। खूप छान अशी संकल्पना आहे आमचे आमदार। फक्त आमदारांनी थोडंसं किल्लारीच्या गावाच्या मध्ये म्हणजे मेन रोड सोडून जर ते खाली उतरले तर त्यांना कुठेही पाहायला भेटणार नाही की रस्ता चांगला झालेला आहे किंवा रस्त्याची त्यांना बघू शकताय तुम्ही हा तांड्याकडे जाणारा रस्ता। प्रत्येक ठिकाणी मेन रस्ता जर उतरला आपण तर मेन रस्ता सोडून जे काही रस्ते आहेत त्या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे की तिथं टू व्हीलर घेऊन जाणं सुद्धा मुश्किल आहे। तुम्ही ओळखू शकताय सजग नागरिक असून सुद्धा काय होत नाही, कारण ग्रामपंचायतीची ज्यावेळेस ग्रामसभा असते त्यावेळेस जे गावाचा विकास खरंच करणारे आहेत त्यांचा आवाज दाबला जातो। उगाच ग्रामसभेमध्ये खूप गोंधळ केला जातो। ते गोंधळ केल्यामुळं जे विकासाचे मुद्दे आहेत ते मुद्दे विचारात घेतले जात नाहीत। गोंधळ करून ग्रामसभा कशी तरी थातूर मातूर पद्धतीनं पार पाडली जाते। हे गावाच्या विकासासाठी खूप वाईट अवस्था करण्यात हे सगळे व्यस्त आहेत। आता ग्रामसभा मी कमीत कमी मला कळत आहे तसं आत्ता वर्षभरात 4-5 ग्रामसभा मी अटेंड केल्यात, तर त्या 4-5 ग्रामसभेमध्ये फक्त गोंधळ असतो। म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर बोलणं तर नाहीच, नुसते फालतूचे आश्वासनं दिले जातात। हे कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे। खूप वाईट अवस्था आहे, तुम्ही बघू शकताय। मेन रस्ता जर सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त 16,000 लोकसंख्येचं गाव म्हणल्यानंतर किती विकास व्हायला पाहिजे। कमीत कमी 1.25 कोटी ते 2 कोटी हा खर्च आपल्याला ग्रामपंचायतीला पुरवते। ग्रामपंचायतीला एवढा फंड येतो, पण तो फंड कुठे गायब होतो हे सांगणं खूप अवघड आहे। 1.25 कोटीमध्ये तुम्ही जर गावचे अंतर्गत रस्ते जर तुम्ही बनवत नसाल तर काय फायदा आहे तुमच्या या बनवण्याला। बघू शकताय तुम्ही मेन रस्ते सोडून कुठेही फक्त थोडेसे जे पुढारी लोक आहेत त्यांच्या घरचे रस्ते जर सोडले, घराकडे जाणारे जे रस्ते सोडले, ते रस्ते सोडल्यानंतर कुठेही बघायला भेटणार नाही आपल्याला की हा खरंच विकास केला यांनी म्हणून। विकासाचं व्ही सुद्धा लांब आहे, विकासाचं व्ही सुद्धा लांब आहे। मेन रस्ते सोडून कुठलेच रस्ते यांनी बनवलेले नाहीत, याची दक्षता कोण घेणार। आणि बोलायला गेलं तर तुला काय करायचं आहे, तू घरचा ठेकेदार आहेस का, तू गावचा ठेकेदार आहेस का, असल्या गोष्टी सांगितल्या जातात। खूप अवघड आहे। गावचा विकास फक्त बोलण्याने किंवा ग्रामसभेमध्ये गोंधळ केल्याने विकास होत नसतो। त्यासाठी ग्राउंड लेवलवरती काम करणारी माणसं पाहिजे, फक्त ग्रामसभेमध्ये येऊन वच बोलणारे नको आहेत।